खोड्या करतोय, चोऱ्या करतोय, गोपाळांचं पोट भरतोय. पुन्हा पुन्हा गारहाणे यशोदा मैयाकडे येतात. यशोदा मैया कृष्ण कन्हैयाची बाजू घेऊन गवळणींना म्हणतात, बाळ सगुण गुणाचे ताणे ग, बाळ दिसे गोजीर भाणे, काय सांगता गारहाण गोकुळच्या नारी. काय गाराणं सांगता माझ्या लेकराच? श्रीरंगाचा विडा ग, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाची माझी बाळ, 5 वर्षाचं लेकरू आहे माझं, ते काही चोरी करतं का? अंगणी माझ्या खेळ काल टिकाच घेता आळ गोकुळच्या नारी, तुम्ही लपवून याचा भवरा, आळ घेता सारंग धरा तुम्ही 12 घरच्या 12 गे. असं अनेक गवळणींना परत पाठवलं यशोदा मैयानं. गवळणींनी ठरवलं, चला ग म्हणले, चला आता हे काय. यशोदा मैयाला तिच्याच लेकराचं चांगलं वाटतंय, आपण किती जरी सांगितलं तरी आपल्यावर विश्वास नाही. मग काय करावं? काय काय गवळणींनी तर गाव सोडायचा निर्णय घेतला. काय करावं गावात राहून सांगा. बैलगाडीमध्ये आपल्या घरातला पसारा भरला, नवरा बायको दोघं गाडीत बसले, निघाली गाडी. भगवंताला बातमी कळाली की एक कुटुंब गोकुळ सोडून चाललंय. देवाने आपली माया त्या परिवारावर सोडली. त्या पत्नीला तहान लागली. संपलं, 2 मिनिटात कीर्तन संपलं. पत्नीला तहान लागली. पत्नी मालकाला म्हणली अहो. त्यावेळेला अहो म्हणायच्या, आव जावं बोलायच्या त्यावेळेला बरं का, त्या म्हणजे त्या तवा तवा अहो. आता बी अहो म्हणतात, पण लगीन झाल्या झाल्या 1 वर्ष, पुन्हा 2ऱ्या वर्षी होय व, 3ऱ्या वर्षी अय, 4थ्या वर्षीचं सांगूच का? 4थ्या वर्षी अहो नाही, होय व नाही, अय नाही. पिंट्या विचार त्याला गिळायचं का कसं? ही 4थी पट्टी पंचमला जाते महाराज. ते म्हणले अहो तहान लागले, जर पाणी आणतं का? मालक म्हणलं ठीक आहे. माठ घेतला पाणी आणायला, खाली गाडीच्या उतरला. पण त्याच्या लक्षात आलं, मी गेलो आणि ती आलं तर. ती म्हणजे कोण? भगवान कृष्ण परमात्मा. कारण त्याला माहित होतं देव कोणाचंही रूप घेऊ शकतोय. तुका म्हणे नोहे काय त्या करिता, चिंता वातवाता विश्वंभर. देवाला काय अशक्य आहे? मग हे माघारी फिरलं, बायकोला म्हणतंय अय माझ्याकडे नीट बघ, हे बघ, हे बघ. बायको म्हणली का वा? मी पाण्याला जाईन, माझं रूप घेऊन कृष्ण येईल, तुला मी चाव वाटल, त्याचं काय तर ऐकशील. बायको म्हणली तुम्हाला ओळखीत नाही, तुम्हाला ओळखीत नाही, जा. गेलं पाण्याला. ह्यानं विहिरीत उतरायला आणि देवानं हुबेहूब हेच रूप घेऊन यायला गाठ संगच बसले. आणि देव आल्याबरोबर हिला म्हणतंय होय गा, आलं होतं का? ते नंदाचं कार्ट आलं होतं का? मी चौका बघ, हे बघ. बायको म्हणली आई माय तुम्हाला ओळखीत नाही का? या. देव म्हणला जमला कार्यक्रम. देव बैलगाडीत बसला, देवानं पाणी प्यायला दिलं. आणि देव म्हणतो का ग, एवढ्या एवढ्या लहान लेकराच्या खोडीला कंटाळून कोणी गाव सोडत असते? हा चल म्हणला परत. त्या नंदाच्या कार्ट्याला मी बघतो. बायकोला बी पटलं. बायको म्हणली चला. वळीवली गाडी. थोड्या अंतरावर बैलगाडी गेल्यावर ही ओरिजिनल वर आलं. बेजार होऊन पाणी आणलं होतं, घामी घुम झालं. वर येऊन बघितलं तर गाडी उरपाटी. ह्याच्यासारखंच कोणतर गाडीत बसले, बायकोला गप्पा हाणाली. हे म्हणलं मेलो गड्या. त्यानं तिथंच माठ खाली टाकला आणि जोरात आवाज दिला, ए बायको. कृष्ण काय म्हणताय? आलं बघ. हे नंदाचं कार्ट आपल्याला सुखानं जगू देत. बायको म्हणली तुम्ही गाडी चालवा, ह्याला मी बघते. बैलगाडीतला चाबूक हातात घेतला आणि हिच्याच नवऱ्याला म्हणायची ये. ही जवळ आलं की म्हणायच्या, ही म्हणायचं मियाव ग तुझा नवरा मियाव. आ तू नवरायचं ही कोण आहे रे म्हणायची की मेलो म्हणायचं. देवानं 4 रूप घेतले, 4. बैलगाडीच्या 4ही बाजूनं चौघ यायचे. मी तुझा मालक आहे, मी तुझा मालक आहे. बायकोला काय कळलं नाही. तशीच बैलगाडी नंदबाबाच्या घरी. नंदबाबांनी चौघाला असं उभं केलं. 5वा खरा मालक आणि 4 देवाचे रूप. समोर बायको. नंदबाबांनी या चौघाकडे बघून विचारलं होय रे बायको कोणाचे? जी खोट होतं ती रिटून बोलायचं पठ्ठे. दुसऱ्याला म्हणलं कसं आहे? आपले.
तिसरं माझे, चौथं म्हणलं फुकट आणले नाही वाजवीत आणले. आता ओरिजिनल कडे आले. कसं आहे रे मायच्या माझे. चार खोट्या पुढे एका खऱ्याच काय चालते ना. बायकोला विचारलं, होय या 5 जणांपैकी कोण आहे तुमचा मालक? ओळखूही नाही वय. सारखंच दिसायला महाराज. आता काय करा. नंदबाबांनी युक्ती केली. ठीक आहे, 50 बाय 50चा खड्डा खणला आणि सांगितलं, हे बघा रे, या खड्ड्यावरून इकडून तिकडं ज्यानं उडी मारेल बायको त्याची. आता देवाला अशक्य आहे का काय? देव म्हणला असं ठीक आहे, जय हो म्हणायचे की देव उडी मारून जायचे. 1 2 3 4 गेले. जेवढे देवाचे रूप होते तेवढे गेले उड्या मारून. आता जे ओरिजिनल होतं का ओरिजिनल, हळूच खड्ड्याच्या जवळ आलं. असं वाकून बघितलं खड्डा किती खोल, आणि डोक्याला हात लावून खाली बसलं आणि माना अशी करा. नंदबाबा म्हणले, अरे मार की उडी. बायकोच गेली तर जाऊ जागा, पण उडी मारायला जाऊन मी जर मेलो तर कितीला पडेल? नंदबाबा म्हणले, बायको तुझीच आहे, घेऊन सुट. ती महागारी यायच्या आधी सुट. अशा पंचायती मिटवल्या महाराज. देवाची पंचायत देवाच्या बापानच करू जाणं आपल्याला होत असते काय? हा, याच्या खोड्यावरून किती महिपत्र शिंद वाटते. देवाच्या खोड्या सांगावं तेवढ्या कमी येतात.